जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. विश्वास डगमगणे हा माणसाचा एक स्वाभाविक गुण आहे. तर मला एक अनुभव आठवतो म्हणून सांगतो. एक ताई होत्या ज्यांची महाराजांवरती खूप जास्त अपार श्रद्धा, पण त्यांचे पती नाही करायचे. पूर्ण जीवनाचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतो, हे स्वामींचं वाक्य आहे. यावर एक पुढचा प्रश्न मला असा सुचतो की कठीण काळामध्ये आपला देवावरचा विश्वास कमी होत जातो, सुटत जातो. कुठेतरी आपल्याला वाटतं की आता काहीच शक्य होत नाहीये. तर त्यावेळी आपला देवावरचा विश्वास कसा टिकवून ठेवायचा? जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी समर्थ. विश्वास डगमगणे हा माणसाचा एक स्वाभाविक गुण आहे. पहिले तर हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि ते चांगल्यासाठी पण होतं. कारण जेवढं त्या गोष्टी परीक्षा जेवढ्या होतील, तो विद्यार्थी हतबलेल 20 पैकी 10 मार्क खाली रडत बसलाय घरी, उलट चांगलं आहे ना. त्याला काहीच वाटत नाही, म्हणजे याला काही घेणं नाही. तो रडतोय म्हणजे तो आता परत तयारी करेल, त्याची श्रद्धा दृढ होईल. एक दिवस 20 पैकी 20 घेईल. मग आता श्रद्धा दृढ कशी होत असते, काय तो अंतकरणातला भाव जागृत होतो. तर मला एक अनुभव आठवतो म्हणून सांगतो. एक ताई होत्या ज्यांची महाराजांवरती खूप जास्त अपार श्रद्धा, पण त्यांचे पती नाही करायचे. त्यांचे मती म्हणायचे की मी नाही करणार, मला कोणता देव घेण देण काही नाही. रोज त्यांच्यात भांडणं व्हायची रोज. पण एक दिवस काय झालं, रडून रडून त्या ताईंनी पतिदेवांकडून एक शपथ खाऊन घेतली. म्हणजे तुम्हाला मान्य नाही ना माझे स्वामी? बरं, मी तर मान्य नाही तुम्हाला. मग एक काम करा, मला एक वचन द्या. यदा कदा समजा तुम्ही माझ्यापासून कुठून दूर गेले, 50, 100, 200 किलोमीटर लांब, जर तुम्हाला तिथे कुठे स्वामींचा मठ किंवा केंद्र काही दिसेल, तिथे थोड्या वेळसाठी फक्त उभे राहा. नको जा आतमध्ये दर्शनाला, पण माझ्यासाठी म्हणून तिथे थांबा. माझा नमस्कार तर महाराजांना पोहोचेल. ठीक आहे म्हणे, एवढंच ना, दिलं तुला वचन, बस. आणि हा प्रसंग 1-1.25 महिन्यानंतर घडतो. घराच्या जवळचं एक वराड असतं, लग्नासाठी जात असतं. आता काही वर्षांपहिले ती ओमनी गाडी जी होती ती खूप चालायची. ते सिलेंडरच्या गाड्या असायच्या बघा. तर त्याच्यात ती वराड 7-8 जण निघाले. आणि निघाल्यानंतर संध्याकाळी मला वाटतं एक 6-6:30च्या दरम्यान चहा प्यायला ती गाडी थांबली. आणि हा जो व्यक्ती होता हा तिथून गायब झाला, म्हणजे कुठेतरी निघून गेला. त्याचे फोन बंद येत होते. घरच्यांना कळलं, हो तुमच्याकडल्या साहेबांचा फोन बंद येतोय. म्हणे आमचे नातेवाईक पण त्या भागात राहतात, होऊ शकतात म्हणे ते नातेवाईकांकडे गेले असेल, फोनची चार्जिंग गेली असेल वगैरे वगैरे. म्हणजे ठीक आहे, तर आम्ही म्हणे पुढे निघतो, साहेबांना कळवा. फोन उचलला की बस नाही या म्हणून, कारण तिथून काही जास्त अंतर नव्हतं. मग पुढे आता ही वराड पुढे निघून गेली. म्हणजे ही जी लोक होते, वराड म्हणजे परिसरातले लोक, कॉलनीतले लोक पुढे निघून गेले. हा माणूस सुटून गेला. घड्या 8 वाजले, रात्रीचे 10 वाजून गेले. माणसाचा काही पत्ता नाही. 11 वाजता ताईच्या कानावर एक बातमी येते आणि तिच्या पायाखालची जमीन जाते की भाई, तुझा पती ज्या गाडीत गेला होता त्या गाडीचा जोरदार ऍक्सिडेंट झाला आणि त्या गाडीतला एकही वाचला नाही. आता जो सुरुवातीला जो कॉन्टॅक्ट झाला होता त्या लोकांसोबत, त्या कॉन्टॅक्ट नंतर तिला असं वाटलं की आपले पती आता आले असतील आणि यांना मिळून ते निघून गेले असतील. नंतर संपर्क झाला नाही. आता तिथे ज्यांना फोन लावताय त्यांचे फोन लागत नाही. ती हतबल झाली. आता काय करणार शेवटी? त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांना विचारपूस रडारडी सुरू आहे. परिसरात सगळा शोकाकूळ. गेली देवघरात, महाराजांचा फोटो होता आणि महाराजांचा फोटो छातीशी घेतला, रडायला लागली. महाराज, माझ्या पतीला जर काही झालं तर मी स्वतःला माफ करणार नाही. जर तुम्ही मला मुलगी मानत असाल तर माझा पती जिवंत घरी वापस आला पाहिजे. आणि हे जेव्हा झालं त्यावेळेला महाराजांनी काय लीला केली असेल तर ती ताई जेव्हा रडायला लागली खूप महाराजांजवळ, 12-1च्या दरम्यान कोणीतरी दार ठोकलं आणि तिला भीती वाटली की बाबा कोण आलं असेल. रडून रडून जीव वैतागून गेलेला होता. आणि दार उघडलं, साक्षात पती परमेश्वर डोळ्यापुढे दिसला. जोरात ओरडायला लागली, अहो तुम्ही खरंच परत आले? हे कसं काय शक्य झालं? तुम्ही कुठून आले? कसे काय परत आले? पतीला बसवलं. म्हणे झालं काय? अगं म्हणे माझी गाडीच गायब झाली, तिथून हे लोक चालले गेले मला न सांगता, आणि त्यांचा कोणाचा फोन लागत नाहीये. म्हणून म्हणे मी बस पकडली आणि आपल्या गावाला परत आलो. मी आता घरी आलो. तुम्ही गेले कुठे होते हो तितका वेळ? म्हणे एक संध्याकाळच्या वेळेला कुठेतरी चहा प्यायला गाडी थांबली. मी म्हणे फेरफटका मारत गेलो. सगळे तिथे गोष्टी सुरू होत्या, वेळ होता. तुझा म्हणे एक दिलेलं वचन आठवलं म्हणे मला, की जर कुठे कधी स्वामींचं मठ किंवा केंद्र जर दिसलं, माझ्यासाठी तरी तिथे जाऊन उभे राहा. तुझा नमस्कार पोचवायला मी तिथे एक बोर्ड लागला होता आणि तिथे लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थ केंद्राकडे जाण्याचा मार्ग. तो मला दिसला. मी त्या केंद्रात गेलो. तिथे आरतीची जस्ट सुरुवात होत होती आणि तिथे अनाउन्समेंट झाली की सर्वांनी आपले मोबाईल बंद करा. म्हणून म्हणे मी माझा मोबाईल बंद केला. आणि आरती खूप वेळपर्यंत चालली. थोड्या वेळानंतर तिथे काहीतरी मंत्र सुरू होता, काशिका पुरादिनाथ काल भैरवं भजे. मला ते ऐकायला खूप छान वाटलं. मी तिथे रमून गेलो. तो सगळा सेवा हे ते 8:30-9 वाजेपर्यंत केल्यानंतर मी जेव्हा तिथून निघालो,
एकाची फोन लागले नाही. मी बस पकडली आणि घरी आलो. पण म्हणे झालं काय? अहो म्हणे तुम्हाला माहिती आहे काय घडलं? काय ब्रह्मांड नायकांनी लीला रचली. ज्या गाडीत म्हणे तुम्ही गेले ती गाडी पुढे गेली, तिचा ॲक्सिडेंट झाला, त्यातला एकही माणूस शिल्लक नाही. आज तुम्हाला स्वामींनी वाचवलं आणि माझ्यापर्यंत पोहोचवलं. ही माझ्या महाराजांची कृपा आहे म्हणे. तो म्हणे मानलं म्हणे तुझ्या महाराजांना. आजपासून मी कधीच तुझ्या महाराजांना सोडणार नाही. आजपासून ते पण म्हणे माझे. दृढ भक्ती महाराजांवर असली ना तो बरोबर महाराज अनुभूती देतात. आणि हा अनुभव इतका म्हणजे ज्वलंत अनुभव आहे की ऐकल्यावर सुद्धा मन भरून येतं. महाराजांवरती माणसाचा स्वभाव आहे डगमगणे. नको डगमगू स्वामी देतील साथ. म्हणून आपण तारक मंत्र रोज म्हटलं पाहिजे. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त. तुम्ही जर जागृतच झाले नाही, अंतःकरणात स्वामींबद्दल ज्योतच निर्माण झाली नाही, तुम्ही कसं काय होणार? आणि डगमगले ना तर एक काम करायचं. अर्जुनने हार मानून दिली होती ना की कृष्णा मी नाही लढू शकत, आता हे संपलं, छोड द्या म्हणे, अभि मी सरेंडर केले तुला. त्यावेळेला काय म्हणतात श्रीकृष्ण? तेच स्वामी महाराज बोललेत, अनन्याचितयंतो माये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य भावाने शरण आलेल्या भक्ताचं पूर्ण जीवनाचा योगक्षेम चालवण्याची जबाबदारी मी स्वतः माझ्या खांद्यावर घेतो. हे स्वामींचं वाक्य आहे. म्हणून कितीही डगमगलो महाराजांवर सोडून द्यायचं. सर्व महाराज व्यवस्थित करतात. समर्पणात्मक भाव ठेवला जर आपण देवासाठी तर या सगळ्या लीला घडून येतात. सर्व स्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पूर्ती. सर्व महाराजांना अर्पण.